सद्गुरूने एवढं आयुष्य दिलं. आता मी जायला बघतो हे सगळं. असं मला एकदा शतक होऊन दे पूर्ण. चांगल्या प्रकारे चांगली आहे केलं पाहिजे. तब्येत. आपले सद्गुरू सदानंद स्वामी त्यांनी मला उपदेश दिला. मी घेत नव्हतो. कोणाला उपदेश असा मिळत नाही, घेतला पाहिजे. पण मला त्यांनी म्हणून सदा हे दिलं, उपदेश बसवलं. मी सांगितलं होतं मला जमणार नाही, कारण मी शिक्षक आहे. खेड्यापाड्यात जाणार, काय मिळेल ते खाल्लं पाहिजे. तिथे सगळं मांस मच्छर करता कामा नये. हे सगळं मला जमणार नाही म्हटलं. मी आता हे करीन, तुमचा आशीर्वाद द्या. ते म्हणाले, सर तुम्हाला सगळं माफ, बसा म्हणून सांगितलं. तर म्हटलं मी काय बसतो, पण काय आलं सांगता तुम्हाला. मी फळं वगैरे काय आणले नाही, बाकीच्याने आणली. 13 जण होते, तर त्यांनी ती आणलेली आहेत. तेव्हा माझ्या ते म्हणाले, अनंता आजगो माझा मित्र अनंता काळोजी काय लागतं ते हाडून गुरु मास्तरात ठेव. त्याला दुसरा प्रश्न केला, बाबा मी पॅन्ट नेसून धोतर झाले, माझं सोडून देतो बसा. आणि त्यांनी मला सद्गुरू उपदेश म्हणजे सद्गुरू घ्यायला पाहिजे अशी प्रथा आहे. पण सद्गुरू लाभ झाला आणि त्यांनी एवढं आयुष्य आणि एवढं सगळं संपत्ती वगैरे दिली. आणि असं आतापर्यंत सगळं असं आयुष्य गेलं. समजलं, आता एवढं आयुष्य पुरे म्हणतोय परमेश्वराला. समजलं ना. 93 वर्ष आयुष्य झालं, खूप झालं. समजलं ना. आणि आता आज मला एवढा आनंद झाला, जी माणसं जी आपली होती ती आज आली. माणसं आपली आज आली. समजलं ना. तर असा आलं ह्याला काय आलं सांगा. सद्गुरूची कृपा माझ्यावर खूप झाली. समजलं ना. सद्गुरूच्या कृपेने सगळं हे घडलं. माझी बायको जी होती की ना, तीच सद्गुरूच्या मांडीवर बसणारी. कारण त्यांच्या गुजऱ्याची ते काय करी, तिचे आई वडील लहानपणीच वाढले. तेव्हा त्या सद्गुरूच्या ह्याच्याकडं घराकडून हिचं माहेर जवळ होतं. ती तिकडे खेळायला तिकडे जायची आणि बसायची. तर तिला माझ्या बायकोला सांगायचं, इकडे चिमणी म्हणायचे, ये बस. मांडीवर बसायचे. तर तिला मनुका वगैरे तिकडे द्यायचे आणि खडीसाखर द्यायची आणि तिचे केस वगैरे हे करून बांधायचे. मांडीवर बसून हे केलं. नंतर काय आलं, काय योगायोग, त्याच मुलीशी माझं लग्न झालं. तर लग्न झालं त्यावेळी ते त्यांच्या शेजारीच हे आहे, ते माझ्या सर्वट पिरोड्याला आहे. तर लग्नात ते सद्गुरू आले आणि त्यांनी ब्राह्मणाला सांगितलं, ब्राह्मण तांदूळ नारळ हे सगळं तुझं घेऊन जा, लग्न मी लावणार. माझं लग्न सद्गुरूने लावलं. त्याच्यानंतर कंकण वगैरे बांधतात ना, ते तू बांधू नकोस. मला इकडे बसवला, तिला इकडे बसवलं आणि इकडं त्यांनी हे कंकण बांध सद्गुरू. समजला. ही सारी सद्गुरू भाग्यवान. समजला. ती काय आलं सांगा का. 52 वर्ष दोघांनी आम्ही संसार केला, सुखाचा संसार केला. समजला. एक मुलगा आणि 5-6 मुली. समजला. सुखाचा संसार केला. खूप मजेत दिवस गेले. प्रत्येक गावात गेलो, त्या गावात मला ही मास्तरीण वहिनी आणि मी असं प्रेमाचं सगळीकडे. खेड्यात 3 शाळा अशा मिळाल्या, एकदम खेड्यातल्या. समजला. खेड्यातल्या शाळा असून खेड्यातले लोक अतिशय प्रेमळ. आणि त्यांनी मला खूप माझ्यावर माया केली. आणि अखेर मी हे केलं की तिथे खेड्यात राहून मग पंचायत समितीमध्ये आलो. आणि सप आजगावकर होते, आजगावचे अधिकारी.
त्यांना सांगितलं, मी म्हटलं आतापर्यंत होतं सगळे खेड्यात दिवस होते. मला एक हे मागत नाही अमुक शाळा अशी बांध्यान पलीकडे कुठची एक पूर्ण प्राथमिक शाळा द्या. मोठे ते म्हणाले देतो. लक्षात ठेवतो. त्यांनी मागच्या बाजूला पत्रिका होती त्याच्यावर लिहून ठेवलं माझं नाव. आणि इथे आला ना का सावंतवाडीत की बाबा येऊन जा. कमी गेलो ना की म्हणायचं हां माहीत आहे असं म्हण. शाळा आजगाव नंबर 1 म्हणून बघ तू श्री इतका आनंद झाला. अरे आता मोठे झाले. आम्ही अगोदर 12 शिक्षक होतो. नंतर 2 कमी झाले म्हणजे हायस्कूलकडे मुलं गेली होय. त्याच वर्षी. मग 2 कमी झाले. आम्ही 10 शिक्षक 10 शिक्षक जे होते का नाही शिक्षक आणि शिक्षिका भावा बहिणीप्रमाणे राहायचं. आणि तिथे 10-12 वर्ष कधी गेली कळली नाही. आणि ती दिंडी आणि त्याच्यामुळे सगळं प्रेम एवढं आजगावकरांचं भेटलं. समजलं ना? अशा प्रकारे माझं हे गेलं. हो शेवटच सरांचा नंबर द्या ना का असं